बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे 10वीच्या निकालामध्ये अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांनी यश संपादन केलेलं आहे. केज तालुक्यातील जीवन प्रगती विद्यालयामध्ये आपण पोहोचलोय. या विद्यालयाचा यावेळेला 100% निकाल लागलेला आहे. यावर गेल्या वर्षी सुद्धा 99% इतका या विद्यालयाचा निकाल होता. यामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतात, नेमकं विशेष काय आहे हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत यावर्षी विशेष म्हणजे याच विद्यालयातील विद्यार्थिनी तनुजा जाधव हिने देखील 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत. माझ्यासोबत तनुजा आहे. काय सांगशील, घरची परिस्थिती कशी होती आणि अभ्यास कशा पद्धतीने करायचीस? दररोज किती तास अभ्यास करायचीस? माझे वडील शेती करतात आणि अभ्यास म्हणजे रात्री 3 ते 4 तास कंटिन्यू एवढंच केलं होतं आणि जेव्हा टाइम भेटेल तेव्हा करायचं. शाळेतल्या शिक्षकांचं कसं मार्गदर्शन होतं? विशेष काय हे होतं तुमचा अभ्यास करण्यासाठीचे वेळ? शाळेतले शिक्षक म्हणजे चांगले शिकवत होते सगळे शिक्षक. पण प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला युनिट टेस्ट असायच्या. त्याच्यामुळं आमचे मार्क्स इन्क्रीज झाले आणि सरांनी पण आम्हाला सपोर्ट केला. प्रत्येक विषयाचे म्हणजे जे डाऊट असतील ते क्लिअर केले. आणि आमच्या शाळेचे आधारस्तंभ म्हणजे राजेशजी मोराळे सर हे इथं ज्यावेळेस यायचे त्यावेळेस त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांचं म्हणजे बोलणं एकच असायचं, कठीण परिश्रम, कठीण परिश्रम आणि कठीण परिश्रम. ते एवढं बोलायचे. आम्ही त्यांचंच मार्गदर्शनामुळे आज एवढे मार्क्स घेतले आणि शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन केलं. घरची परिस्थिती काय होती? घरच्यांचा कसा सपोर्ट होता हा अभ्यास करताना? घरच्यांचा सपोर्ट म्हणजे गाईडलाईन करायचे. फक्त त्यांनी प्रेशर दिलं नाही, की एवढे मार्क्स आले पाहिजेत असं. म्हणजे असं अभ्यासाच्या बाबतीत एवढा सपोर्ट नसायचा. पण गाईडलाईन द्यायचे आणि प्रेशर दिलंच नाही कसंच. नक्कीच. आणखी दुसरी विद्यार्थिनी आहे माझ्यासोबत जिने गणिताच्या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेत आणि बाकी तिलाच आपण विचारणार आहोत. किती एकूण पर्सेंटेज तुला आलेला आहे आणि विशेष काय अभ्यासाची टेक्निक होती तुझी? मला 99.60% आलेले आहेत आणि मॅथमध्ये म्हणजे मॅथ मला खूप आवडायचं. तर मी क्लासेसही लावले होते आणि आम्हाला पवार सर होते शिकवायला. तर पवार सरही म्हणजे चांगलं शिकवायचे. हं. घरची घरची परिस्थिती कशी आहे आणि घरचे अभ्यासासाठी वेळ द्यायचे का? काय विशेष होता? नाही, घरच्यांचं काही नव्हतं. असं माझ्यासोबत या विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाकणे सर आहेत. सर, काय विशेष तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवतात किंवा काय मार्गदर्शन करता जेणेकरून दरवर्षी तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केल्याचं पाहायला मिळतं? विशेष म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत, हे पहिलीपासून आमच्याकडं पहिलीपासून 10वीपर्यंतचे विद्यार्थी आमच्याकडं आहेत. आणि म्हणून त्यांची पहिल्यापासून आम्ही सुरुवातीपासून त्यांची तयारी चांगली घेतली एकदम. ओके. त्याच्यानंतर आमची जी टेस्ट आहेत महिन्याला, त्या टेस्टमुळं त्यांच्यामध्ये मार्कामध्ये चांगला फरक पडला. आणि आमची जी संस्थेचे मार्गदर्शक आहेत राजेशजी मोराळे साहेब, यांचे दररोज शाळेविषयी चौकशी करणे. संस्थेचे सचिव माधुरीताई ह्या पण दररोज शाळेविषयी माहिती विचारणे. त्याच्याशी आल्यानंतर विद्यार्थ्याबरोबर संवाद साधणे. याच्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये प्रगती होत गेली. नक्कीच. या ठिकाणी जर पाहिलं तर या विद्यालयाचा जो निकाल आहे तो अतिशय महत्त्वाचा असा मानला जातोय परिसरामध्ये. मात्र दुसरीकडे या विद्यालयामध्ये विशेष असं यश प्राप्त केलंय ते म्हणजे सर्व मुलींनी. आणखी माझ्यासोबत या सर्व मुली आहेत. तुला किती पर्सेंटेज आहेत आणि काय मार्गदर्शन लाभलं तुला शिक्षकांचं? मला 10वीला 98.60% आले. शाळेचे सर्व शिक्षक व शाळेचे अध्यक्ष श्री राजेश मोराळे सर व शाळेचे मुख्याध्यापक ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे हे प्राप्त करू शकलो. त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन. ओके. तुझं काय नाव आहे? किती पर्सेंटेज आले? माझे नाव अन्नरका श्रावणी महादेव आहे. मला 98% आले आणि शाळेत आम्हाला दर डिसेंबर महिन्यात पेपर प्रॅक्टिस करून घेतली. त्यामुळे सुद्धा आम्हाला आमच्या यशात म्हणजे बरकत आली. ओके. तुझं काय नाव आहे? किती पर्सेंटेज? माझं नाव जाधव सिद्धी बाळासाहेब. मला 97.20 मार्क्स आले आणि आमच्या शाळेत पण आमचे सर चांगले आम्हाला मार्गदर्शन करायचे. आमचे राजेशजी मोराळे सर तसेच आमचे ढाकणे सर तेही आम्हाला चांगले मार्गदर्शन करायचे. त्यामुळे आम्ही एवढे मार्क पाडू शकलो. तुझं काय नाव आहे? किती पर्सेंटेज आहे? ढाकणे पंकजा गोविंद 97.20 आलेत. आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यामुळेच तर आम्ही हे यश संपादन करू शकलो आहोत. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. या सर्व मुली आपल्या सोबत होत्या.
केज तालुक्यातील नांदूरघाट या ठिकाणचं हे जीवन प्रगती विद्यालय आहे आणि या ठिकाणच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची विशेष अशी तयारी करून घेतली जाते। विशेष म्हणजे या ग्रामीण भागातील विद्यालयाने 100% या विद्यालयाचा निकाल लागलाय आणि या विद्यालयाने घडवलेल्या या सर्व मुली आहेत आणि यांनी अतिशय मुलाचं असं या ठिकाणी योगदान शिक्षकांनी दिल्याच्या नंतर यश प्राप्त केलेलं आहे। विशेष म्हणजे या सर्व मुलींनी या ठिकाणी यश मिळवल्यामुळे परिसरातून विद्यालयाचे आणि शिक्षकांचे देखील आभार मानले जात आहेत। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।